तर नमस्कार मित्रांनो. आता तुम्ही तर बघितलंच असेल, तुम्हाला तर काही सांगायची गरज नाही की कशामुळे मी व्हिडिओ बनवतो आणि काय तुम्हाला सगळं समजलं असेल. तर म्हणजे मला तर जास्त काही बोलायचीच गरज नाही. तुम्हाला तर समजतच मित्रांनो की मी कशामुळे ब्लॉग बनवतोय काय नाही. तर मी आता प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगतोय की आपण हे घेतलं, आपण हे केलं, आपण ते केलं. मी सगळं तुम्हाला म्हणजे आपलं जी घरातलं आहे कुठलं पण असलं माझं प्रायव्हेट पर्सनल तुम्हाला सगळं मी सांगतोय की असं झालं तसं झालं, हे केलं ते केलं घराचं. तर मित्रांनो, माझी काही चुकी झाली का, साक्षीची किंवा आमच्या दोघांची काही चुकी झाली का, तुम्ही खरंच सांगा. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये पण म्हणतोय की माझी अगर साक्षीची काही चुकी जर होत असेल तर आम्हाला बिनधास्त सांगत जा. हो, बरोबर आहे का? आमची काही चुकी झाली तर तुम्ही सांगा बिंदास आम्हाला. हां, साक्षीकडून माझ्याकडून काय चुकलं असेल आमच्या दोघांकडून काही चुकी असली तर तरी पण आम्ही काय चुकलं असेल तरी पण आम्ही तुमची माफी मागतो. सगळ्यात पहिलं तर म्हणजे काय आमच्याकडून चुकलं असेल तर आम्हाला माफ करा का नाही. तर मित्रांनो, आता मी म्हणजे बोलतो तर एक जण म्हणजे सारखं परेशान करायला लागलं, सारखं कमेंट करायला लागलं की मित्रांनो तुम्हाला तर वर दिसलंच असेल की गाडी आता गाडी घेणं हे चुकीचं आहे का तुम्ही सांगा. मोटरसायकल कुणाला घेऊ वाटत नाही का, किंवा आता तुम्हाला म्हणजे काही पण कुठं पण जायचं असेल तर किंवा काय करायचं असेल तुम्हाला गावाला किंवा कुठं जायचं झालं तर मोटरसायकल तुम्ही पैसे असल्यावर तुम्हाला आवड जर असली ही वस्तू घ्यायची तर तुम्हाला घेऊ वाटणार नाही का, हे तुम्ही मला कमेंटमध्ये पहिल्यांदा तर सांगा की गाडी घेणं हे चुकीचं आहे का. साक्षी बोल बोल. हां नाही. हां, गाडी घेणं चुकीचं आहे का ही विचार. सगळे आपल्या यूट्यूब फॅमिली बघते तर सगळ्यांना आम्ही सांगतो असं काय विषय नाही, लपून काय बोलायचं. तर सगळे सांगतो आम्ही की जे आपलं रेग्युलर आपलं घराचं आपलं घर झालेलं, घराचं किती काम झालं, घराचं काय झालं, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, तुम्हाला सगळं प्रत्येक व्हिडिओमध्ये आम्ही सांगत जातो. आता गाडी घेतली म्हणून चुकी. आमच्याकडे गाडी बी नव्हती वापरायला म्हणून आम्ही घेतलेली गाडी. मोटरसायकल आमच्या वडिलाची गाडी, मी तुम्हाला फेसबुकला मी फोटो पण टाकलेला आहे, एकदम जुनी झालेली आणि ते आता बिघडलेली आहे लय दिवसापासून. त्याची म्हणजे सगळं ती पण जुन्या मॉडेलमधली, एकदम जुन्या मॉडेलमधली होती. ती म्हणजे कुठं जायचं म्हणलं तर ते नेण्यासारखी पण नाही. तर म्हणून मी गाडी घेतली. तर ही गाडी घेणं हे चुकीचं आहे का. आणि साक्षीला किती दिवसापासून वाटत गाडी व्हावी, आपलं नवीन घर व्हावं. हे बघा मित्रांनो, तुम्हाला तर सगळ्यांनी मी दाखवतो की हे आपलं घर आहे, बरोबर आहे का. हो, तर सगळ्यांनी मी दाखवतो की आपलं गाडी घेतलेली, आपलं घर घेतलेलं आणि गाडी पण घेऊन की मी अशी लपवली नाही की तुम्हाला लगेच दाखवली गाडी. आता मोटरसायकल. तर मित्रांनो, एक जण असं म्हणजे परेशान करायला लागले की मी त्याच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितल्या व्हिडिओ टाकला की ती एक जणच आहे असं कमेंट करायला लागले की म्हणजे माझं काहीतरी चुकलं असल्याने किंवा काय, तू गाडी घेऊन लय माजलाच, असं झालं तुला माझाला गाडी घेतलं. आणि गाडी कुठं आहे बघायचं तसं आहे का नाही. गाडी आलत्या अशा 2-3 कमेंट, मी गाडी घेतल्या 2, 4, 5, 6 कमेंट. मी त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं. मी म्हणलं जाऊ द्या, तुम्ही मला सांगतो की दादा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, तर मी कुणाकडे देत नाही लक्ष जास्त. पण एक जण म्हणजे एक जणाला म्हणजे त्याचं काय आम्ही घेतलंय किंवा काय केलंय ते साक्षीला सुद्धा कमेंट दाखवली त्या दिवशीच. हो. 2-3 दिवस झाले मी दाखवतोय कमेंट, आणि त्याच्या आधीपासून 5-6 दिवसापासून कमेंट करतोय, तरी पण मी दुर्लक्षच करतोय. आणि ते कोण आहे काय मला काही माहीत नाही. तर आता त्याची मी कमेंट त्याच्या 5 ते 6 कमेंट मी डिलीट केल्यात. म्हणजे दररोजच्या व्हिडिओच्या ब्लॉग टाकू द्या, कोणता पण टाकू द्या, तुला माझलाच, तुला ही आहे, तुला लय घमंड आहे, असं आहे तसं आहे, एवढं म्हणजे काय पण बोलतोय ना ते. मी त्याला एकदा रिप्लाय पण दिला, दादा माझ्याकडून काय चुकलं का म्हणलं. माझ्याकडून काय चुकलं असं. चुकलं नाही म्हणजे तुम्हाला सांगायसारखं नाही, एवढं मला ती बोलला की तू असं करतो तसं करतोस, तुझं लोकाली चुईतात काढतो, अशी गाडी घेतली, तू गाडी घेतली म्हणून काय उपकार केला का, आम्हाला काय भेटायला लागलं का, तू काय कुठला हिरो आहेस का सांगायला लागला, किंवा तुझी बायको काय हिरोनी आहे का. हे असलं बोलल्यावर त्या पुढच्याला आपण काय बोलावं हे मला काही समजलं झालं, म्हणून मी कमेंट डिलीट केली. आणि दुसरी कमेंट दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी 2 दिवस थांबलो की अजून एक कमेंट आली त्याच आय डीवरून. त्या आय डीवर डी पी पण नाही आणि ती पण यूट्यूबला आली मला कमेंट. म्हणून मी यूट्यूबलाच व्हिडिओ बनवते, कारण की तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. असं काही ही व्हिडिओ बनवायचं काही मला म्हणजे हे नव्हतं. गाडीची अजून पासिंग पण झालेलं नाही, गाडीला प्लेट पण आलेलं नाही, नंबर प्लेट, नवीन गाडी आहे. तर मित्रांनो,
आता आज गाडीची पासिंग झालेली आहे आणि आता नंबर प्लेट येईल 2-4 दिवसामध्ये नंबर प्लेट येईल आपल्या गाडीची. तर म्हणजे काही चुकलं असेल तर मला माफ करा म्हणलं त्यांनी पण, किंवा आता माझ्याकडून काही चुकलं आहे का. पण ते म्हणजे दुसरेच बोलतात की तू लय हे आहे, तुला गमत आहे, तर तू तो डोकायला चिवत्यात काढतोच. लोकायचं म्हणजे मी काय चिवत्यात काढलं हे पण सांगा म्हणलं तर ते पण सांगत नाहीत की काही लोकांना चिवत्यात काढलं काय. साक्षी कुणामुळे घेतली गाडी? गाडी आम्हाला समजायलाच घेतली, कारण की आम्हाला कुठे जायचं असलं बाजारला ती तर गाडीच नव्हती आमच्या आम्हाला. इथून 2-3 किलोमीटर लय बाजाराला लांब आहे आमचं गाव, ह्या गावाला काय वाहन सुद्धा नाही. जी ताई भेटायला आल्यात त्यांनी तर माहितीच आहे आपल्याला गाव किती आरामात आहे. ताई दादा आले ते घरी भेटाय भरपूर जण महाग पण त्यांनी विचारा आमचं गाव कुठं आहे काय. दवाखान्यात ते जायला पण नाही, चालत जावं लागत होतं. सिटी म्हणजे इथून आमच्यापासून दवाखान्यात चांगल्या मोठ्या जर दवाखान्यात जायचं म्हणलं तर 30 ते 35 किलोमीटर जावं लागते दवाखान्यामध्ये. मग तुम्ही विचार करा. आणि बाजारला किंवा म्हणजे आपली महिन्याचा जर किराणा भरायचं म्हणलं तरी पण 4-5 किलोमीटर जावं लागते. तर मित्रांनो म्हणून मी गाडी एवढी माझी परेशानी होईल म्हणून मी गाडी घेतलेली आहे खास करून. आणि महाग साक्षी डिलिव्हरीच्या टायमाला एवढी आपली परेशानी झाली ती गाडीची. मोठी गाडी तर मला काही भेटली नाही डिलिव्हरीच्या टायमाला. साक्षीचं पोट दुखायला लागलं म्हणायचं. त्या टायमाला मी मोठी गाडीला एवढं बघितलं, पण तुम्हाला ती व्हिडिओ मी काढून नाही दाखवला कारण की मी त्या व्हिडिओच्या गडबडीत नव्हतो की मी साक्षीला काय होईल, साक्षी रडत होती म्हणून मी त्या गडबडीमध्ये होतो. आणि मी डायरेक्ट त्या गडबडीमध्ये असल्यामुळं मी ह्याला फोन केला. मग आम्हाला एवढा उशीर झाला साक्षीच्या डिलिव्हरीच्या टायमाला. त्याच्यामुळं मग मी मोठीसुद्धा गाडी तुम्हाला दाखवलं होतं, त्याच्यामुळं घेतलेलं आहे खास करून. ते मित्रांनो तुम्हाला कमेंट करून काय नसतंय, ज्याला कोणाला माहीत असतंय काय झालं आहे आपल्यासोबत त्याच्यामुळे मी गाडी घेतलेली आहे. कुणाला दाखवण्यासाठी नाही किंवा काय नाही. मी काय असं आपण साधारण माणसासारखं राहतो आणि मी गरिबीतून वर आलो त्याच्यामुळं आमच्या दोघांची पण जा नाही आहे का नाही. हो. साक्षी एवढी बारकी असून तिथे आम्हाला मला कोणत्या पण अडचणीमध्ये साथ देते. साक्षी आहे म्हणून मी आहे आणि आम्ही दोघं आहोत म्हणून तुम्ही आहोत म्हणून आम्ही दोघं आहोत असा विषय झालेला आहे. तुम्ही नसताव तर आम्ही नसताव. तुम्ही आम्हाला एवढा सपोर्ट करता म्हणूनच आम्ही आज हेतूवर आलेलो आहोत. साक्षीला तुम्ही एवढं प्रेम नसतं दाखवले साक्षीच्या व्हिडिओला, आमच्या दोघांच्या व्हिडिओला, तर आम्ही म्हणजे झिरो होता तुमच्या पुढे. पण तुम्हीच आम्हाला प्रेम देऊन एवढं म्हणजे हे केलं आहे. तुमच्या कधीची उपकार विसरणार तर खरंच मनापासून सगळ्यांचं धन्यवाद की असंच प्रेम राहू द्या. आणि मित्रांनो तुम्ही म्हणता सगळेजण लक्ष देऊ नका, पण ते 6-7-8 वेळेस त्यांना कमेंट केली. मी डिलीट मारल्या 2-4 वेळेस जाऊ द्या म्हणलं. पण ते कसं असतंय मी तर दादाला रिप्लाय पण दिला पण ते काय बोलत नाहीत. मला दुसरंच बोलायला लागले जास्त, त्याच्यामुळं मी जास्त लक्ष दिलं नाही. म्हणलं व्हिडिओ काढून टाकल्यावर तरी त्यांनी थोडंफार वाटलं नाहीतर करायचं आहे तर करा. काय अगर मला काय चुकलं असेल तर ते पण सांगा म्हणतोय. तर तसं काय विषय नाही. मला दुसरंच बोलतात म्हणजे ते तुला हे झाला तिला तुम्ही दोघं कुठले हिरो आहोत का, असं झालं तसं झालं सांगताव हे केलं. मी म्हणलं तुम्हाला सांगत नाही दादा म्हणलं आमचे फॉलोअर्स आहेत आणि आमचे सबस्क्रायबर आहेत, आमचे यूट्यूब फॅमिली आहे. आम्ही त्यांच्यासाठी व्हिडिओ काढून टाकतो. तुम्ही बघायचे असेल, ज्यांना कोणाला बघायचं असेल तर बघा किंवा बघू नका म्हणतोय. पण वाईट कमेंट करू नका. काय चुकलं असेल तर मला माफ करा आणि इथून पुढे पण ह्या पण व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल तर मला माफ करा. धन्यवाद. मला कमेंटमध्ये करून सांगा मला साक्षी काय आमच्याकडून चुकलं असेल तर. काय आमच्याकडून चुकलं असेल तर कमेंट करून सांगा. आणि आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचं काय चुकलं असेल तर मी सांगतो बरोबर. मी व्यवस्थित करतो. जी माझी चुका झाली असली तर बाय बाय. बाय बाय.